हिरे माझा मिथवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, तुम्ही हे काय केले? मी तुम्हाला बेसन आणायला सांगितलं होतं, तर तुम्ही हा सत्तू का आटा घेऊन आला आहात. मग इकडे नुपूर आणि मल्हार त्यांचा हा व्हिडिओ म्हणजेच लाईव्ह सेशन पाहत असतात. तर आता नुपूर मल्हारला म्हणत असते की आता यांचं काय होईल खरंच ना, काहीच सांगता येत नाही आहे. पण ही जी नुपूर आहे ती म्हणत असते की आपली ईश्वरी जी आहे ना ती सुगरण आहे, ती काही करू शकते. मग ती ऐन वेळेला तिच्या हातात जरी तुम्ही वेगळं काही दिलं ना तरीसुद्धा ती मॅनेज करू शकते. आता तिचा उडालाय गोंधळ असं ती मल्हारला सांगत असते. पण मल्हार आणि नुपूरला ईश्वरी अर्णवच जिंकणार यावर पूर्ण कॉन्फिडन्स असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरीचा गोंधळ उडालेला असतो. तर अर्णव तिला म्हणत असतो की आता काय करायचं आहे, म्हणजे आता तुला काय वाटतंय, पटकन जाऊन मी चेंज करून येऊ का? अर्णव जाणार तेच ना, आता संपलेला असतो टाईम. मग आता जाता तर काही येत नसतं अर्णवला, त्यामुळे आता ईश्वरी म्हणत असते की टाईम अप झालेला आहे, आता काही झालं तरी इथेच थांबावं लागणार आहे. मग आता याच याच्यामध्ये त्यांना मॅनेज करावं लागणार असतं, दुसरा काही ऑप्शन उरलेला नसतो. तेच आता वेळ संपली म्हटल्यावर अर्णव ईश्वरी दोघंही जण एकमेकांकडे पाहू लागतात. मग त्यांना आहे त्या ह्या सगळ्यामध्येच आता त्यांचा पदार्थ बनवायचा असतो. ईश्वरीने आता अक्षरशः डोक्याला हात लावलेले असतात आणि तिच्या डोळ्यांमध्ये पण थोडी थोडी का होईना जळजळ होऊ लागते. समोर परीक्षक बसलेले असतात आणि अर्धा तासांची मुदत दिली जाते. या अर्ध्या तासात तुम्हाला आता हा पदार्थ बनवून दाखवायचा आहे असं देखील आता सांगितलं जातं. अर्धा तासात हा पदार्थ बनवून दाखवायचा आहे सांगितल्यानंतर आता या सगळ्यासाठी तयारी होते. मग त्यांना सांगितलं जातं की तुम्ही पटकन ना पदार्थ बनवायला सुरुवात करा, कारण फक्त अर्धा तासाची मुदत आहे. अर्धा तासातच तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी करता येतील, नाही तर नाही. मग तेव्हाच अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की घाई करू नकोस, जे काही करणार आहेस ते आरामात कर, असंही आता तो बोलून त्याला चेअरअप करत असतो. इकडे अर्णव ईश्वरीचं लाईव्ह सेशन जे आहे ते इथे असणारा हा अर्जुन आणि सायलीसुद्धा बघत असतात. अर्जुन सायलीसुद्धा आता सपोर्ट करत असतात आणि त्यांनासुद्धा पूर्ण कॉन्फिडन्स असतो की काही झालं ना तरी ही स्पर्धा जी आहे ती आता अर्णव ईश्वरी जिंकणार आहे. आणि त्यामुळेच ना ते एकदमच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी जी आहे ती आता आपल्या परीने जितकं काही करता येईल तेवढे प्रयत्न करत असते. आता ईश्वरीला थोड्या थोड्या वेळाने ना असं अंधुकसं असं दिसायला लागतं. मग तेव्हाच नम्रताचं लक्ष जातं. मग नम्रता विचार करत असते की बघितलं का, हे सगळं काही असं आहे. म्हणजेच ना नम्रताने ठरवलेलं असतं की पण जो ड्रॉप टाकला होता तो कुठेतरी मार्गाला लागलाय असंही तिला वाटू लागतं. कारण तिचं ना स्वतःचा पदार्थ बनवत असतानासुद्धा इकडे तिकडे बरोबर लक्ष असतं. आणि मग इकडे तिकडे बघत असतानाच ती बघत असते इथे ईश्वरीच्या डोळ्याला आता कचकच होऊ लागते. ईश्वरीला त्रास होऊ लागल्यावर नम्रताचं लक्ष तिच्याकडे बरोबर असतं. नम्रता एकदम बारीक डोळ्यानेच बघत असते. नम्रताला कळतं की आता आपण जे ठरवलंय, आपण जे प्लॅनिंग केलंय ते एकदम सक्सेस होते, त्यामुळे नम्रता खुश असते. मग इथे अर्णवच्या लक्षात येत असतं की ईश्वरीला काहीतरी त्रास होतोय. म्हणूनच मग तो आता ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला विचारतो सुद्धा, मिस इंदौर, काही प्रॉब्लेम आहे का? पण तेव्हाच ना ईश्वरी काहीसुद्धा बोलत नसते. ईश्वरी आता शांतच राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की स्पर्धा ना खूपच छान अशी रंगात आलेली असते. स्पर्धा जेव्हा एवढी रंगात येते ना तेव्हा मात्र आता इथे स्पर्धकांना सांगितलंसुद्धा जातं की तुम्हाला एवढीच वेळ राहिली आहे. अर्ध्या तासातले आता 5 मिनटं संपलेली असतात, 25 मिनटं आता शिल्लक असतात. या 25 मिनटामध्येच आता हा सगळा काही प्रकार करायचा असतो. त्यातच ईश्वरीला होणारा त्रास आणि या सगळ्यामुळेच ना खूपच जास्त आता त्रास होऊ लागलेला असतो. अर्णवही विचार करतो की आता काय करायचं आहे, काही केल्यास समजत नसतं.
तेच आता ईश्वरी तिथे गेल्यानंतर ईश्वरीच्या डोळ्यामध्ये त्रास होत असतो हे फक्त ईश्वरीला आणि तिथे असणाऱ्या नम्रताला कळत असतं. सौदामिनी मात्र खूप जास्त खुश असते आणि तिला तिचा प्लॅन कुठेतरी सक्सेस होतोय ना असंच वाटत असतं आणि त्यामुळेच ती खूप जास्त हॅप्पी असते. तेच इकडे ईश्वरीला अर्णव विचारतो, मिस इंदौर काही प्रॉब्लेम आहे का? बोल, काही प्रॉब्लेम असेल तर. पण ईश्वरी आता काही बोलत नसते, फक्त ती आपले डोळे चोळत असते. जेव्हा ईश्वरी आपले डोळे कचकचत होत असतात तेव्हा चोळत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव तिला विचारत असतो सारखा आकाशही म्हणत असतो. पण आता अर्णव जेव्हा पुढे जायला बघतो तेव्हा अर्णवला फक्त एकच सांगितलं जातं की जर तुम्ही पुढे गेलात ना तर तुम्हाला स्पर्धेतून बाद करण्यात येईल, कारण हे असं अलाउड नाही आहे. पण आता अर्णवला स्वतःच्या या स्पर्धेत टिकण्यापेक्षा ना त्याला ईश्वरीचा जीव पण महत्त्वाचा वाटत असतो. त्यामुळे आता तो जास्त काही या गोष्टी मनावर घेत नाही. तो सरळ विचार करतो की नाही, आता खूप झालं, आता काही झालं ना तरीसुद्धा इथे थांबून चालणार नाही आहे. माझ्या जर मदतीची ईश्वरीला गरज असेल तर मला पुढे जावं लागेल, असाही अर्णव आता विचार करत असतो. इथे असणारे जे परीक्षक असतात त्यांचंसुद्धा बरोबर बारीक लक्ष असतं आणि ते सुद्धा विचार करत असतात की ह्या बाईला आता काय झालं, आधीपर्यंत तर ही व्यवस्थित होती, मग हिला आता काय झालं, असे एक अनेक विचारणा त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागतात. तर ईश्वरीने कढईमध्ये तेलसुद्धा तापायला ठेवलेलं असतं, कारण आतापर्यंत जरी तिला अंदूक दिसत असलं तरी बऱ्याचशा गोष्टी ईश्वरीने अरेंज बरोबर केलेल्या होत्या. म्हणजेच जो मसाला वडा असतो, म्हणजे वड्याचा जो मसाला असतो तो एकदम व्यवस्थित तिने तयार केलेला होता, कारण तिला आता ते तेलामध्ये फ्राय करायचे असतात वडे. त्यानंतर तिने तेल कढईत तापायला ठेवलेलं असतं आणि तेव्हाच ना तिचं एकदमच दृष्टी जी आहे ती निघून जाते. हातामध्ये हँडग्लोव्ज घातलेले असतात, मध्ये तेल तापलेलं असतं, त्याच्यामध्येच ना आता तिचा हात जाणार असतो. तिचा हात त्या कढईमध्ये जाणार, तेच आता अर्णव हे सगळं काही लांबून पाहतो. अर्णवच्या लक्षात येतं की ह्या स्पर्धेसाठी आपण कोणाचंही नुकसान करू शकत नाही. मान्य आहे की ही कंपनी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, पण आपल्याजवळ असणारी व्यक्तीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टीसुद्धा अर्णवला समजत असतात आणि त्यामुळेच ना अर्णव जो आहे तो बघत असतो. तर इकडे आता जे बाकीचे कॉम्पिटिटर असतात ना ते पुढे असतात. खास करून सौदामिनी क्रिएशन यांना चॉकलेट समोसा बनवायला सांगितलेला असतो आणि त्यासुद्धा एकदम तत्परतेने तयारीतच असतात, कारण सौदामिनीने ना अशा व्यक्तींना सिलेक्ट केलेलं असतं जेणेकरून ना अर्णव ईश्वरीसमोर त्यांचा काहीच टिकाव लागणार नाही. इकडे अर्णव जो आहे त्याला प्रत्येकजण अडवत असतात आणि सांगत असतात की तुम्हाला असं पुढे जाता येणार नाही, पण अर्णवला या सगळ्या गोष्टींपेक्षा ना तिथे पुढे जाणं गरजेचं वाटत असतं. म्हणूनच तो पळत जातो आणि ईश्वरीचा हात थांबवतो, कारण बाकी काही झालं तरी त्याला त्याची बायको महत्त्वाची असते. आणि ईश्वरीचा हात थांबवल्याबरोबर ईश्वरी त्याला म्हणत असते की अर्णव सर मला काहीच दिसत नाही आहे. तेव्हा अर्णवला समजतं की ईश्वरीची जी आहे ती आता दृष्टी गेलेली आहे. ईश्वरीची दृष्टी गेली आहे हे जसं दिसतं ना तसं मात्र आता अर्णवला टेन्शन येतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी जर दिसत नसेल तर थांब, आपल्याला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवावं लागेल. सौदामिनीला मात्र आनंद झालेला असतो, कारण सौदामिनीची इच्छा अखेरीस पूर्ण झालेली असते. तर इकडे नम्रतासुद्धा मनातून खूप जास्त खुश असते. नम्रतानेच हे कृत्य केलेलं असतं. इकडे बाहेर जे काही बघत असतात, म्हणजेच अंजली मामा हे सुद्धा बघत असतात ना ही स्पर्धा, आणि त्यांनासुद्धा दिसतं की हे सगळं काहीतरी वेगळंच घडत चाललेलं आहे. त्यामुळे आता मामासुद्धा पुढे जायचा प्रयत्न करत असतात, पण मामांना अडवलं जातं. इकडे आता ईश्वरीला सगळंच काहीसं दिसेनासं होतं, त्यामुळे ईश्वरी अगदीच चक्कर येऊन पडल्यासारखं करू लागते. आकाश तिला विचारतो की काय होतंय ईश्वरी, तेव्हाच ना मग ईश्वरीला पाणी वगैरे दिलं जातं. पण ईश्वरी म्हणत असते की मला तर काहीसुद्धा समजत नाही आहे काय चाललं आहे ते. मग तेव्हाच सांगितलं जातं की ठीक आहे, आपण यांना डॉक्टरांना बोलवूया. इमर्जन्सीमध्ये आता स्पर्धा चालू असतानाच डॉक्टरांना बोलवलं जात असतं. तोपर्यंत इथे 20 मिनटं शिल्लक राहिलेली असतात. या 20 मिनटामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करून घ्या पटापट.
बाकी स्पर्धकांना सांगितलं जातं. बाकी स्पर्धकांना जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा सगळीजणं पटकन हे सगळं काही करायला जातात. तेच दुसरीकडे मंजिरी आणि राया हे दोघंही जणं आता बघत असतात. मंजिरी आणि राया हा सगळा बघत असतानाच खेळणं मंजिरीला टेन्शन येतं की कसं काय पॉसिबल होणार आहे. पण काही झालं तरी ही स्पर्धा मंजिरीला असं वाटत असतं की ईश्वरीने जिंकायला हवी आणि ईश्वरीची स्पर्धा जिंकेल हा ही रायाचा पूर्णपणे पाठिंबा असतो. तेच दुसरीकडे नम्रता हसत असते. नम्रताला बरं वाटत असतं कारण ती विचार करत असते. तेच इकडे एक मुलगी जी आहे हिचं नाव मला खरंच माहीत नाही, बहुतेक ही नवीन एका मालिकेमध्ये दाखवलेली आहे. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तिचं नाव सांगा. तर तिचंसुद्धा ईश्वरीला सपोर्ट असतो. इकडे आता आकाश नम्रताला म्हणत असतो की आता तुझ्याच हातात जे काही आहे ते आहे, कारण मला असं वाटतं की वहिनीचा काहीच भरोसा नाही आहे. वहिनीला काय झालं आहे मला कळत नाही आहे, पण आता तू ही स्पर्धा जिंकायची आहे असं आकाश नम्रताला सांगतो. मग इकडे आता जे जज असतात ते ह्या सगळ्याकडे बघत असतात बारकाईने. तेच आता इकडे फिरून फिरून सगळ्यांना सांगितलं जात असतं की बघा आपल्याकडे आता वेळ कमी राहिलेली आहे. शेवटचे 15 मिनटं उरलेली आहेत. आता 15 मिनटं उरलेत आणि यामध्ये सौदामिनी क्रिएशन जे आहेत ते आघाडीवर असतं आणि त्यांच्याबद्दल चर्चा जी आहे ती केली जात असते. तर दुसरीकडे ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की असं अचानक कसं काय झालं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर मलाही माहीत नाही आहे की हे सगळं अचानक कसं झालं आहे ते. तेवढ्यातच ना डॉक्टर तिथे आलेली असतात चेक करण्यासाठी. मग डॉक्टर आता व्यवस्थितपणे चेक करतात आणि तेव्हाच विचारतात की तुम्हाला काय होते, जळजळ होते का डोळ्यामध्ये. तेव्हाच ना ईश्वरी सांगत असते जळजळ अशी होत नाही आहे, पण आता आधी तुम्हाला त्रास झाला होता का. तेव्हा ती म्हणत असते की नाही, पण मला ना सगळं असं ब्लर ब्लर दिसते. तेव्हाच इकडे आता परीक्षकसुद्धा आलेले असतात आणि ते म्हणत असतात की बघा तुम्हाला जर दिसत नसेल आपण तुमच्या बदली दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करूया, पण नाही तुम्हाला नाही करता येणार आहे ही स्पर्धा पुढे. मग तुम्हाला आता लवकरात लवकर हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे, कारण तुमच्या डोळ्याची प्रक्रियासुद्धा बघायला हवी काय आहे काय नाही. मग आता अर्णवलाही भीती वाटते कारण ईश्वरीला काही दिसत नसतं. मग तेच आता इकडे ईश्वरीच्या बाबतीत अर्णवसुद्धा कोणत्याही गोष्टी चुकीच्या करायच्या नाही असं ठरवतो. तो तिला म्हणत असतो की चल आताच्या आता माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल, आपण हॉस्पिटलाइज होऊया. पण इकडे डॉक्टरांनी सुद्धा तेच सांगितलेलं असतं की जर तुम्ही आता ह्या सगळ्या परिस्थितीत गॅसकडे काम करायला गेलात तर ते तुमच्यासाठी खूप जास्त चुकीचं असणार आहे. तुमचं अजून खूप जास्त हानी होऊ शकते हेही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. पण या सगळ्यामध्ये ईश्वरीला ऐकायचं नसतं. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला दिसत नसलं म्हणून काय झालं, पण मी करू शकते. असंच ईश्वरीने आता अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णव म्हणत असतो की पण कसं जमणार आहे, मीच इंदौर तुला नको, त्यापेक्षा आपण या स्पर्धेतून बाद होऊया. पण ईश्वरी नाही माघार घ्यायचं ठरवते. तेवढ्यातच देवसरेसुद्धा तिथे येतो आणि देवसरे तिथे येऊन आता बोलत असतो की तुम्ही ही स्पर्धा पुढे नाही करू शकत, तुम्हाला डिस्क्वालिफाय आम्ही करत आहोत. तेव्हाच ईश्वरी म्हणते की तुम्ही डिस्क्वालिफाय आम्हाला कसं काय करू शकता. मी सांगितलं आहे का की मला ह्या स्पर्धेत खेळायचं नाही आहे म्हणून. मी तयार आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी, मी कुठेही माघार घेत नाही आहे. त्यामुळे तुम्ही तर मला या स्पर्धेत ना बाद करू शकत नाही असं देखील आता ईश्वरीने डायरेक्टली सांगितलेलं असतं. ईश्वरी जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र तिथे सौदामिनीसुद्धा आलेली असते आणि सौदामिनीसुद्धा आता आवाज करू लागते. सौदामिनी म्हणत असते की नाही आता प्रत्येकासाठी सेम रूल्स ठेवा, वेगवेगळे रूल्स ठेवू नका, हे सगळं चालणार नाही. जर हिला दिसतच नसेल तर या स्पर्धेमध्ये हिचं काय काम, असंही सौदामिनी आता बोलत असते. पण इकडे ईश्वरीने आधीच सांगितलेलं असतं की ही स्पर्धा खेळण्यासाठी मी तयार आहे. कुठेही मी सांगत नाही आहे की ह्या स्पर्धेतून मी बाद होते म्हणून. त्यामुळे तुम्हीही मला काहीच बोलू शकत नाही या स्पर्धेतनं बाहेर पडण्यासाठी, असंही आता ईश्वरी डायरेक्टच सांगून टाकते. ईश्वरीने आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे आता शांतच राहावं लागणार असतं. सौदामिनीलासुद्धा अर्णवही सौदामिनीवर ओरडतो आणि तुम्ही कोण आहात मध्ये बोलणाऱ्या असं डायरेक्टली म्हणत असतो. त्यावर आता सौदामिनी म्हणत असते की तुम्ही मला असं बोलू शकत नाही, कारण मी ना
मी इथे असणारी ही सुद्धा एक पार्टिसिपेट आहे, कारण मी सुद्धा माझ्या टीमसोबत इथे भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे ना मी तुमचं कोणतंही म्हणणं बोलणं जे आहे ते ऐकून घेणार नाही आहे असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णवसुद्धा चांगलेच सुनावतात. त्यामुळे आता इथे सौदामिनीला गप्पपणे बसावंच लागतं तोंड दाबून. मुक्यांचा मार नाही का खायला लागत, अगदी तसंच. तर इकडे ईश्वरीने सुद्धा माघार काही घेतलेली नसते. ईश्वरी सरळ म्हणत असते की मी काही झालं तरी ह्या स्पर्धेतून मागे हटत नाही आहे. मला ह्या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे आणि त्यासाठी मी ह्या स्पर्धेमध्ये बाहेर हटत नाही आहे. मी आता करू शकते असं देखील आता ती बोलत असते. आणि मग तेव्हाच ना तिने आता ही स्पर्धा करायचं ठरवल्यामुळेच ना सुद्धा तिला म्हणत असतो की खरं खरं सांग, जमणार आहे ना तुला? जर जमणार नसेल तर तसंही सांग, आपण बाकी काही ते बघूया, पण नको जास्त काही हे करू असंही आता सांगितलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इथे असणारी ईश्वरी म्हणत असते की हो, मी या स्पर्धेसाठी तयार आहे. आता अर्णव ईश्वरीला सपोर्ट करत असतो. ईश्वरी म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी हे सगळं काही मॅनेज करू शकते. ईश्वरीला अर्णव बोलतो की बघ, जमणार आहे का? जमणार असेल तर कर. पण ईश्वरी म्हणत असते की हो, मी करेन. मग अर्णव तिला बाहेर सपोर्टने घेऊन येतो. तेच आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्ही माझी काळजी करू नका, कारण काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला आपली कंपनी वाचवायची आहे आणि त्यासाठी गणूबाप्पा माझ्या कायम सोबत आहे. गणूबाप्पाचा आशीर्वाद असेल ना तर ही स्पर्धा मी नक्कीच जिंकू शकते, मला दिसत नसलं ना तरीसुद्धा, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. अर्णवला तर आता ईश्वरीकडे बघूनच ना एकदमच भारी वाटत असतं. म्हणजेच आपली बायको आपली एवढी काळजी घेते, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, आपल्या आईची ही कंपनी वाचावी यासाठी. कारण तिला काही झालं तरी सात्विक फॅशनचं नाव खराब होऊ नये असंच वाटत होतं. अर्णव तिला पूर्णपणे काही टिप्स देत होता आणि तो तिला सांगत होता की काही जर वाटलं तरी या स्पर्धेतून माघार घे, मी तुला काहीच बोलणार नाही. ईश्वरी म्हणत असते की पण मी आता करू शकते. अर्णव ईश्वरीला कॅप वगैरे घालून द्यायला मदत करतो आणि त्याचसोबत ईश्वरीसुद्धा अर्णवला थँक्यू वगैरे बोलते. कारण अर्णवला म्हणजेच ईश्वरीला काय हवं असतं, एखाद्या नवऱ्याने आपल्या सपोर्टला एवढं उभं राहावं तेच ईश्वरीसाठी खूप असतं. आता ती वेळ संपत चाललेली असते, शेवटचे 10 मिनटं बाकी असतात, तेच ईश्वरी पोचलेली असते आणि तेव्हाच अनाऊन्समेंट केली जात असते की सात्विक फॅशन पुन्हा एकदा नव्या जोशात आता तयार झाला आहे. अर्णव तिला तिच्या काउंटरपर्यंत सोडतो आणि निघून जातो. तेच बाहेर आजी, अंजली, मामा हे सगळं काही बघत असतात. तेव्हाच ना अंजलीला सुद्धा टेन्शन येतं की ईश्वरी आता सगळं काही करू शकेल का? कारण ईश्वरीला दिसलं असतं तर ईश्वरी कधीच टायमाच्या आधीच ना हे सगळं करून मोकळी झाली असती. पण आता तरीसुद्धा पण ईश्वरीला दिसत नसलं ना तरीसुद्धा ईश्वरी ना प्रत्येक मसाल्याचे सुगंध घेऊन बरोबर ते ॲड करत होती आणि त्यानंतर तिने पीठसुद्धा व्यवस्थित कोलसवलेलं होतं. सत्तूचा आटा असला तरीसुद्धा तिने फ्युजन वडापाव बनवायचं ठरवलेलं होतं ना. तेच इकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा टी व्हीवर हे सगळं काही बघत असतात. तेव्हाच ना जीवा म्हणत असतो की ईश्वरी कसं करणार आहे आता सगळं? तर नंदिनी म्हणते की ईश्वरी ना अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णा, ती काही करू शकते. म्हणजेच आता तिच्यामध्ये तेवढा जोश तर आहे, ती ही स्पर्धा नक्की जिंकेल यावर जीवा आणि नंदिनीचा सुद्धा पूर्णपणे विश्वास असतो. तसे ते परीक्षक ना आता सगळा व्यवस्थित स्टडी करत असतात. म्हणजे सगळ्यांकडे त्यांचं लक्ष असतं, कोण कोण कसं कसं करते ते. तर ह्या नम्रताचं लक्ष ना अर्ध ना स्वतःच्या पदार्थाकडे आणि अर्ध लक्ष तिचं ईश्वरीकडे असतं की ईश्वरी कसं काय करू शकते. तिला असं वाटत होतं की ईश्वरी या सगळ्यात ना माघार घेईल, पण ईश्वरीने काही माघार घेतलेली नसते. त्यातच ईश्वरी जिंकून गेलेली असते अर्धी. कारण आता ईश्वरीसाठी दिसत नसताना सुद्धा पदार्थ बनवणं हे खूपच जास्त डिफिकल्ट होतं, पण तिने त्या सगळ्या काही गोष्टी ना करून दाखवलेल्या होत्या. तेच परीक्षकसुद्धा ईश्वरीकडे बघतच राहतात, कारण ईश्वरीने ज्या हुबेहूबपणे सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात ना खरंच कौतुक करण्यासारख्या असतात. मग इथे अर्णवचंही ईश्वरीकडे लक्ष असतं. ईश्वरीने इथे पूर्ण पीठ वगैरे कोलसवलेलं असतं, शेवटची 4 मिनटं शिल्लक उरलेली असतात. मग आता तिने कढईला तेलसुद्धा तापत ठेवलेलं असतं. मग तेल ते गरम झालंय की नाही हे सुद्धा ती ना वरतून थोडासा हात फिरवून पाहत असते. म्हणजे तेलावर ना वाफा आल्या की समजायचं तेल तापलं आहे. तेच आता तिकडनं अंजली, आजी हे सगळं बघत असतात. त्यांनाही टेन्शन येतं
की कसं होणार आहे हे सगळं, होईल का शक्य, हाही विचारणा आता ती लोक करत असतात. तर नम्रता तर तिचे आता जे काही इंदोरी पोहे असते ते एकदम लाजवाब असे बनवत असते. मग इकडे जे काही बाहेर बघणारी लोक असतात ती बघत असतात की कोण कसं जिंकते, काय करते. प्रत्येकाच्या टीममधून, प्रत्येकाच्या कुटुंबातून माणसं आलेली असतात. अर्णवचं सुद्धा ईश्वरीकडेच लक्ष असतं, कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरी तर करते, पण ईश्वरीला या सगळ्यामध्ये इजा व्हायला नको. शेवटचे 4 मिनटं आणि पटापट सगळं काही गार्निशिंग करायला सांगितलं जातं. तेच आता इंदोरी पोहे हिने आता कोबीच्या म्हणजे कोबीचं जे काही पुढचं पान असतात त्याच्यामध्ये ते इंदोरी पोहे तिने आता सजवलेले असतात आणि त्यावर डाळिंबाचे दाणे, तेच ईश्वरीचे वडे व्हायचे बाकी असतात. ईश्वरीने आता त्या तेलामध्ये वडे सोडलेले असतात आणि मग ईश्वरी त्या तेलामध्ये वडे सोडल्यानंतर त्या सुगंधाने समजून जाणार असते की वडे फ्राय झालेत की नाही. आणि ईश्वरी या सगळ्यामध्ये माहीर असते, कारण शेवटी ना ती एका हलवाईची मुलगी होती. आता ते वडे छान असे फ्राय झालेले असतात आणि तिने कढईतून ते बाहेरसुद्धा काढलेले असतात. तिने आता त्या वड्यांच्या सुगंधाने ते वडे फ्राय झालेत हे ओळखलेलं असतं आणि त्यानंतर आता गार्निशिंगलासुद्धा सुरुवात होणार असते, कारण शेवटची 2 मिनटं उरलेली असतात. ऊर्जा आणि शौर्य हे दोघंसुद्धा आता थोडाफार का होईना टेन्शनमध्ये असतात. ऊर्जा देवाला हात जोडत असते आणि म्हणत असते की काही झालं ना तरी ईश्वरी ही स्पर्धा जिंकायला हवी. पण शौर्य म्हणत असतो की कसली कमाल आहे ही, खरंच ना, बघ ना, बघतेस का तू, बघ ना तिने शेवटच्या क्षणाला सुद्धा कशी बाजी मारली. तर ऊर्जासुद्धा खूपच जास्त खुश असते, कारण शौर्यने आता तिला ईश्वरी केवढा फास्ट काम करते ना हे दाखवलेलं असतं आणि त्यामुळे ऊर्जाचा सपोर्टसुद्धा आता ईश्वरीलाच असतो. तसंच दुसरीकडे आता अवनी आणि त्याचसोबत राजा हे दोघंसुद्धा आता बघत असतात की कशा पद्धतीने इकडे आता हा खेळ सुरू आहे तो, आणि त्यामुळे राजाही म्हणत असतो की या ईश्वरीताई आहेत ना त्याच नक्कीच ही स्पर्धा जिंकणार आहेत. मग अवनीसुद्धा म्हणत असते की हो, कसली कमाल खेळते, बघ ना कसली भारी बनवते, तर तिला दिसत नाही आहे तरीसुद्धा तिने हार मानली नाही आहे. असंही जे अवनी आहे ती आता राजाला बोलत असते. राजा अवनीसुद्धा हे लाईव्ह सेशन एन्जॉय करत असतात, कारण अर्णव ईश्वरी ज्यांचा ही स्पर्धा सुरू असते ना त्यांच्या आता सगळीकडे लाईव्ह सेशन प्रत्येक सिरियलमध्येच बघत आहेत असंच दाखवलेलं आहे. तेच टी व्हीवर ना इकडे आजी आणि त्याचसोबत अंजली पण बघत असतात. तर आता इथे सांगितलं जातं की या सगळ्यामध्ये सौदामिनी क्रिएशन पुढे दिसते, कारण त्यांचं गार्निशिंगसुद्धा झालेलं आहे. काय झालंय का, आता वेळ संपत आलेला आहे आणि शेवटचे 50 सेकंद उरलेले असतात आणि त्याच्यावर सुद्धा टायमर लावला जातो की चला आता तुमच्याकडे शेवटचे काही सेकंद उरलेले आहेत, तर मग आता तरी तयार आहे का सगळं काही, असंही आता विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीचे वडेसुद्धा फ्राय होतात. ईश्वरीचे वडे फ्राय झाल्यावर अर्णव जो आहे तो बघत असतो आणि अर्णव म्हणत असतो की थँक गॉड सगळं काही व्यवस्थित होऊ दे. पण आता ईश्वरीचे वडेही फ्राय झालेले असतात आणि ईश्वरीचे वडे जेव्हा फ्राय होतात तेव्हा अर्णवही खूप जास्त खुश असतो. अर्णव आता तिच्याकडे बघत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे आता व्यवस्थित सगळं काही व्हायला हवं असंच वाटत असतं. तेच आता देवाला हात जोडलेले असतात, कारण टाईम आता संपलेला असतो. तेच आता ईश्वरीला असं वाटत असतं की आपल्याला दिसत नाही आहे पण आपण ही प्लेट तयार नीट तर केली असेल का. पण ईश्वरीने ना खरंच खूप सुंदर अशी प्लेटही सजवलेली असते, कारण वडापाव म्हणजे एका मिरचीशिवाय अपूर्ण आहे आणि त्या वडापाववर तिने अशी सुंदर अशी मिरचीसुद्धा ठेवलेली असते. तेच आता पुढील भागातमध्ये दाखवलं जात असतं की आता स्पर्धेचा निकाल लागणार असतो. सगळे जे परीक्षक असतात ते आता प्रत्येक पदार्थ चाखून बघणार असतात आणि त्यानंतर निकाल देणार असतात. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मी केला तर आहे ना नीट वडापाव, सांगा ना मला. मग अर्णव म्हणतो की हो, फ्युजन वडापाव एकदम बरोबर झाला आहे, एकदम करेक्ट झालेला आहे, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला तो अर्णव ईश्वरीसोबत उभा असतो. आता हे जे 5 पदार्थ आहेत ते ठेवलेले असतात, मिसळ, त्याचसोबत इंदोरी पोहे, त्याचबरोबर समोसा, आणि तेव्हाच ना
आता परीक्षकांनी प्रत्येक पदार्थ चाखून बघितलेला असतो आणि त्याच वेळेला सांगितलं जातं की आता हा निकाल जो आहे तो आपल्या हातात आलेला आहे. मग ईश्वरीला अर्णव सपोर्ट करत असतो आणि ईश्वरीला अर्णव सांगत असतो की माझा पूर्ण विश्वास आहे की या स्पर्धेमध्ये तूच बाजी मारलेली असणार आहे. आता इथे पदार्थसुद्धा प्रत्येकाचे दाखवले जात असतात. सौदामिनी तर आता बघत असते, कारण निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. तेच आता स्पर्धकांचा निकाल आता जाहीर होणार असतो आणि म्हणूनच जज आता सांगत असतात की आपल्या हातात निकाल आहे आणि तेव्हाच ते सगळं काही टेस्ट वगैरे करतात आणि निकाल लागणार असतो. पण निकाल काय लावला हे दाखवलेलं नाही आहे. नक्कीच निकाला ईश्वरीच्याच बाजूने लागणार आहे, कारण ईश्वरीला दिसत नसून सुद्धा ईश्वरीने परफेक्ट असा वडापाव बनवलेला आहे आणि त्याचसोबत प्लेटिंगसुद्धा खूप सुंदर असं केलेलं असल्यामुळे ईश्वरीच या स्पर्धेची विजेती होणार आहे. तुम्हाला काय वाटते, कोण जिंकेल ही स्पर्धा, नम्रता की ईश्वरी? हे मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.